नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नीट UG 2026 चे रिफंडचं प्रोसेस कसं कंप्लीट करायचं. सर्व प्रोसेस मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला करून दाखवणार आहे. तरी तुम्ही ह्या स्टेप फॉलो करून तुमचं रिफंड मिळू शकतं. सर्वात प्रथम आपल्याला NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ओके, तिथं आल्याच्यानंतर फीस रिफंड विंडोवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड इथे इन्सर्ट करायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. लॉग इन झाल्याच्यानंतर तर डाउनलोड कन्फर्मेशन पेज एक ऑप्शन असेल, त्याच्याखाली तुम्हाला बँक डिटेल्स ऑप्शन असेल तर बँक डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. बँक डिटेल्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. तिथं सर्वात प्रथम आपल्याला बँक अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे. म्हणजे नाव जे आहे तुमचं बँक ते ॲज पर पासबुकप्रमाणे असलं पाहिजे, जसं तुमच्या पासबुकवर आहे तसंच. त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे ॲज इट इज. आणि देन तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे करेक्ट. देन कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे तोच. देन बँकेचं नाव टाकायचं आहे आणि लास्टला तुम्हाला कॅन्सल चेक अपलोड करायचा आहे. पण कॅन्सल चेक अपलोड करणे हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही केला तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. आणि देन तुम्हाला ॲग्रीवर क्लिक करून सबमिट करायचं